कोणत्याही फलंदाजाने तमीम काझीच्या फलंदाजीवर जर 3 बॉल 3 चौकार मारले तर हॅलो इबाद माणिकवाडे यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस आहे. तमीम काझीच्या गोलंदाजीवर 3 बॉल 3 चौकार मारायचे कोणत्याही फलंदाजाने. इबाद माणिकवाडेकडनं 2000चं कॅश प्राइज. चला आझाद फायटर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आराठी तयार आहे. जयेंद्र वाघे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. जयेंद्र वाघे तमीम बॉक्स टाइप क्रिकेट मध्ये बाउन्स टाकायला लागलाय. पहिल्याच चेंडू उसळी घेतली आणि चेंडू बाउन्स झाला. निर्धाव चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर पंचांवर दबाव टाकण्याचं काम सुद्धा तमीमने केलं होतं. जर्सी नंबर 19 नंबर त्यांच्या जर्सीवर दिसतो. आठवण येते ज्याला भारतीय क्रिकेट संघाची भिन्न ओळख द्यायचं तोच हा तुषार तो महेश. तुषारच्या बॅट मधून एकदा येते. आराठी आणि आझाद नाणेफेक केली जाते. आपला निर्णय आपण स्टेजवरच द्यायचा आहे एवढा मात्र नक्की. आता शाहरुख मी आठवण करून दिली नसती आता त्याला 5 चेंडू आणि 2 धावा. तमीम काझी मोठा फटका मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 3 धावा. फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केले आराठी संघाला फलंदाजीसाठी. आराठी सारखा एकमेव आराठी असा संघ आहे की या मैदानावर 52 धावा बनवल्यात. जयेंद्र वाघे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. जयेंद्र तो तुषार हा महेश. झुएब झुएब खमकर गोलंदाजीसाठी. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. महेश साठी महेश स्ट्राईक एंडर. पहिलाच चेंडू नो बॉल आणि तमीम हाकेला धावून आलाय झुएबच्या. नाहीतर आता काय घडलं असतं इथे. तोपर्यंत नो +1 एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती नाही 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा झुएबचा चेंडू चांगला टप्पा पाहायला मिळाला मात्र मिळते 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावांवर. 1 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. जयेंद्र वाघे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू झुएब याचा. पुन्हा एकदा नो बॉल.
9+1 मिळतायत एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. 1 चेंडू आणि 8 धावा. हॅलो. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका स्टेट ड्राईव्ह मध्ये तुषारच्या बॅट मधून येतो एक घणाघाती चौकार. धावा मिळतील 4. धावसंख्या पोहोचली 14 धावांवर. 4 चेंडू आणि 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावांचं आव्हान बीटीजीएम संघाने ठेवलंय. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू झुएबियाचा. नो बॉल पुन्हा एकदा पंचांनी घोषित केलाय. 9+1 मिळतात एकूण 2 धावा. पुन्हा एकदा या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा हलतं ठेवलंय. 16 धावांवर धावफलक पोहोचलंय. 4 चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या तमीमने. मात्र तुषार आणि महेशने ठरवलं होतं की तमीमला धावा कमी आल्या तरी चालतील, मात्र विकेट राखणं गरजेचं आहे. आता मात्र सुंदर आल्या तरी चालतील. सुंदर चेंडू मात्र खुलेतने आपलं काम पूर्ण केलंय. झटका क्रमांक 1 महेश बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट फलंदाज पाठवायचा आहे. जास्त उशीर करायचा नाहीये. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 16 धावांवर. इन बॅट्समन पॉवर प्लेच्या बाहेर यायचं नाहीये. अक्षय फलंदाजीसाठी जाते. दोघांसाठी सूचना आहे. इबाद हॅलो. षटक संपू दे. हॅलो हॅलो. ओके दुसरं षटक संपलंय. सूचना आहे दोघांसाठी. इबाद कादरी आणि अथर्व दोघांसाठी सूचना आहे. ज्याची मॅच असेल त्यांनी खेळायचं आहे. ज्याची मॅच नसेल त्यांनी माझी जागा घ्यायची आहे. इबाद आणि अथर्व. त्याची मॅच असेल तर तू सांभाळायचं आहे. तुझी मॅच असेल तर इबाद सांभाळेल. हॅलो हॅलो. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी. 12 चेंडू आणि 15 धावा. थोडं फास्ट. झकरिया फलंदाजी मार्कवर बीटीजीएम संघाकडून पहिला चेंडू पंचांनी केलाय. हॅलो चेक. पुन्हा एकदा फटका चांगला होता. मात्र सैफ मौलवी उपस्थित आहेत तिथे. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती 18 धावांवर. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू जकेराचा फुलटा चेंडू. मोठा फटका आणि धावसंख्या अटके पोहोचवले. धावसंख्या पोहोचले 4 धावांसाठी. पंचांवर आपण कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही. पंच जो निर्णय देतील. चला बॉलरचं कामच नाहीये झकरिया. पंच जो निर्णय देतील तोच कायमचा असणार आहे एवढं मात्र नक्की. तो 4 धावा. बाकीचा डिसिजन थोड्या वेळातच येईल. या 4 धावांच्या मदतीने पोहोचले. 22 धावांवर आतापर्यंत पोहोचले UDRS.
नक्कीच पंच, तिसऱ्या पंचांना विनंती करतो आपण पाहायचंय. आतापर्यंतची धावसंख्या 22 धावांवर पोहोचले. एकच चेंडू झालाय कारण या चेंडूचा निर्णय आलेला नाहीये. 22 धावा पोहोचले. जर हा चेंडू न पकडला गेला तर एक चेंडू 23 होतील आणि चेंडू काउंट केला गेला तर 2 चेंडू 22 होतील. या चेंडूचा निर्णय येणं बाकी आहे. 22 धावा नक्कीच धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो चेक. हॅलो चेक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर. 5 चेंडू आणि 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 7 चेंडू 6 धावा. एक धाव मिळते. मात्र पहिल्यांदा असं पाहायला मिळालं की अक्षयच्या हातामध्ये चेंडू काही आला नाही क्षेत्ररक्षण करताना. त्याचाच राग अक्षयच्या फटक्यातून पाहायला मिळतोय. अक्षयकडनं चांगले फटके हाणले जात आहेत अक्षय. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. समोर कोण उभा आहे तर श्रीवर्धन मधील
सर्वात सक्सेसफुल डेथ और स्पेशालिस्ट प्रणित कोसबे समोर उभा आहे. प्रणितने अशा 4-5 धावांच्या सामने खूप वेळा आपल्या संघाकडे आणून दिलेत. तोच प्रणित कोसबे आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. मात्र या स्पर्धेमध्ये काय होईल? तुषार आणि अक्षय. तुषारकडे नजाकत आहे तर अक्षयकडे ताकद आहे. अक्षय मोठे फटके मारू शकतो तर तुषार एकेरी धावांवर जास्त लक्ष देऊ शकतो. दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा प्रणित चौथं षटक घेण्यासाठी 5 धावांवर रोखण्यासाठी 6 चेंडू 5 धावा 5 धावा 6 चेंडू असा सामना. पुढचा चेंडू पहिला चेंडू दिशा भरकटलाय प्रणित आणि एक अवांतर धाव विरोधी संघाला दिली जाते. धावसंख्या पोहोचली ती 26 धावांवर 27 धावांवर. पुन्हा एकदा एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचली 28 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा. यानंतरचा होणारा सामना आझाद फायटर विरुद्ध आराटी. आझाद फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं आराटी संघाला फलंदाजीसाठी. नो बॉल. आणखी एक अवांतर धाव. म्हणजे प्रणितने कसं का होईना पण सामना शिवगर्जनाला दान केलाय. पोचले ती 5 चेंडू आणि 2 धावांची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला चेंडू आणि 2 धावांची गरज. मात्र सामना इथून सोडेल तो प्रणित कुठला? अक्षयच्या बॅट मधून येतोय विजयी चौकार. अभिनंदन. हॅलो चला आपण समालोचन कक्षात यायचं आहे आणि ही मॅच झाल्यानंतर इबाद यायचं आहे. ही मॅच अथर्व कदम करतोय त्यानंतर लगेच आपण यायचं आहे. तोपर्यंत थोडंच वेळासाठी मी घेतोय रजा. पुढील आवाज नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. अथर्व कदम एक श्रीवर्धन मधील एक नवीन समालोचक आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व कदम. तर पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला इबाद कादरी यांचं हिंदी समालोचन सुद्धा ऐकायला मिळेल. धन्यवाद.